नमस्कार, तुमचं माझ्या या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर आज मी आमच्या गाडीमध्ये पुण्याहून नाशिकला चालली आहे. तर पुण्याहून नाशिकला जाताना जे काही दृश्य आहे ते खूप अशी हिरवळ आणि मनमोहक अशी दृश्य बघायला भेटतात. तर मला वाटलं हे दृश्य तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करावा. तर यापुढेही तुम्हाला मी अशी छान छान दृश्य आणि त्याबद्दलचे व्हिडिओ दाखवणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. किती किलोमीटर लागलं तर आज नाशिकाचं तिथून? पुण्याहून नाशिकला जायला असे 6 तास लागतात. तर आम्ही आमच्या गाडीमध्ये ट्रॅव्हल्स करतोय. तर बघूया आम्हाला किती टाईम लागतो. तर सकाळी आम्ही लवकर निघालो आहोत आणि सकाळचं हे दृश्य सुद्धा खूप छान आहे. तर बघा तुम्ही सुद्धा. तर बघा आजूबाजूला सर्वीकडे हिरवळ आहे आणि रस्ता सुद्धा एकदम खूप छान आणि मोकळा आहे. आजूबाजूला सर्वीकडे शेत सुद्धा आहे. कुठे हो आपण आता? पापड. आणि याच्या मागचं कुठलं गाव गेलं? कानूर बेसाई. आपण शिक्रापूर मधून येतोय ना? तर आम्ही नगर रोडनी शिक्रापूर मधून आलोय. पुढे पाबळ गाव आहे आणि पुढे कुठलं आहे? मस्तानीचं काय म्हटलं तुम्ही? मस्तानीचं पाबळ गाव आहे. तर इथे जोराचा पाऊस चालू झाला होता. तर इथे आम्ही गाडी जरा बाहेर साईडला थांबवली होती आणि मुलाने जरा काच साफ केली आणि वायपर सुद्धा साफ करून घेतले. आमच्यापेक्षा मुलाला जास्त काळजी होती. त्याने बघा अशा प्रकारे वायपर सुद्धा साफ करून घेतलेत आणि थोड्या वेळाने आम्ही इथून पुन्हा निघालो. तर पुढे आल्यानंतर इथे सुद्धा आम्ही थोडा वेळ थांबलो होतो. इथे खूप छान असा झेंडूचा बाग होता आणि घरची गाडी असल्यामुळे आपण रस्त्यात कुठेही थांबू शकतो. त्याचप्रमाणे आम्ही इथे थोडा वेळ थांबलो होतो.
तर आम्ही गुगल मॅप लावला होता. आम्ही ज्या मार्गे गेलो तो मार्ग एकदम मोकळा होता आणि सुटसुटीत होता. अजिबात ट्रॉफिक आणि गर्दी नव्हती. तर आम्ही नगर रोडनी शिक्रापूर चाकण मार्गे नव्हतो गेलो. आम्ही नगर रोडनी शिक्रापूर मार्गे गेलो होतो. तर रोड एकदम मोकळा होता. तर तिथून आम्ही डायरेक्ट आळे फाट्याला बाहेर पडलो. तर इथे आम्ही एका ढाब्यावर नाश्ता आणि जेवण दोन्ही करण्यासाठी थांबलो होतो. तर पावसाचं वातावरण असल्यामुळे पाऊस असल्यामुळे इथे सुद्धा जास्त गर्दी नव्हती. तर इथे आम्ही मुलांना जे हवं आहे ते खाल्लं. इथे घसरगुंडी होती. बऱ्याच दिवसांनी माझी मुलगी घसरगुंडी खेळली. कारण 2-3 वर्षांपासून मुलं करोनामध्ये बाहेर पडलीच नव्हती. तर मुलगीसुद्धा खूप आनंदाने घसरगुंडी खेळते बघा. तर इथे आम्ही मुलांना जे हवं आहे ते मुलांनी घेतलं आणि मला उपवास होता त्यामुळे मी उपवासाचं घेऊन खाल्लं. तर इथे आमचं खाऊन झाल्यानंतर आम्ही इथून लगेच निघालो. घाटाला भिजवायचं घाटाला कसला? सिन्नरच्या घाटामध्ये तुला भिजवायचे ना वाटतं काहीतरी. हां 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 हा ते डायरेक्ट असं वरती काय राज? तोच घाट आहे. एकदम हां 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 हाच घाट आहे. हा नाही येतो हाच आहे. हा नाही हे काय MIDC? सिन्नर भागाच्या.
तर आम्ही नाशिकला पोचलेलो आहोत. तर आम्ही नाशिकमध्ये मेन सिटीमध्ये नाही गेलो, तर मी माझ्या बहिणीकडे आलेली आहे. तर नाशिकमध्ये आम्ही 12:30 वाजताच आलो. तर आम्ही नाशिकमध्ये सिटीमध्ये नाही गेलो, तर आम्ही डायरेक्ट बहिणीकडे आलो आहे. माझी बहीण आडगावला राहते. आडगावला मळ्यामध्ये आम्ही इथे आलो. तुम्हाला इथे मी आजूबाजूचा शेत दाखवते. तर इथे तिने झेंडू लावला आहे. हा पूर्ण झेंडू आहे आणि मस्तपैकी पाऊस सुद्धा पडतो आहे. तर तिकडे एक देवीचं मंदिर आहे. तर मस्त अशी सर्वीकडे झाडं आहेत आणि पाऊस सुद्धा पडतोय. आणि प्रवास सुद्धा आमचा खूप छान झाला, मस्त झाला. अजिबात ट्रॉफिक नव्हती. इथे मी व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचप्रमाणे चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असे जर का तुम्हाला ब्लॉग्स बघायला आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा.